आता मी आहे कशेल या भागामध्ये. कशेल या भागामधील मतदारांचा काय कौल आहे, मतदारांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेचा धनुष्यबाण की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल, आपण मतदारांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांचा कौल कोणाकडे असणार आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काका, मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे, मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमचा कौल कोणाला, धनुष्यबाण की मशाल? मशाल. का मशाल? मशाल हो. का मशालच का? उद्धव साहेबांना जास्त लोक मानतात. त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या लोकांसाठी सहकार्य केलं. पण आता बारणे तर दुसऱ्यांदा झालेले, आता तिसऱ्यांदा उभे आहेत. बारणेंची देखील हॅट्रिक होण्याचे चान्सेस, काही लोक म्हणत आहेत बारणे येतील. तुम्हाला काय वाटतं? मशालच येणार. मशालच येणार. ते मशालची हवा जास्त, मशाललाच लोक मतदान करणार. धनुष्यबाण की मशाल? धनुष्यबाण. का धनुष्यबाणच का? धनुष्यबाण त्यांचा जोर आहे आता सध्या, त्यांच्यापेक्षा जास्त कामं केली आहेत मशालपेक्षा. बरोबर. मशालचे जे संजोग वगैरे पाटील ते तर नवे उमेदवार आहेत. श्रीरंगाप्पा बारणे आता तिसऱ्यांदा उभे राहिले आहेत. श्रीरंगाप्पा बारणेच येतील. श्रीरंगाप्पा बारणेच येणार. कशी वाटतात त्यांची आत्ताची 2 टर्मची कामं कशी वाटली? चांगली वाटली, खूप छान केले त्यांनी. कार्यकर्त्यांचं पण ते बघतात आणि बाकीचे लोकांचे पण सुद्धा चांगले बघतात ते. काय वाटतं, मशाल की धनुष्यबाण? काय सांगू शकत कुठली, धनुष्यबाण की मशाल, काय वाटतं तुम्हाला? हां बोलणे तो ॲक्च्युली याच्यावरती मला काही माहीत नाही. याचं कारण मी इलेक्शनमध्ये काहीच नाही आहे, त्यामुळे मला काहीच माहीत नाही. सॉरी, मी काहीच नाही सांगू शकत. तुम्ही इथले स्थानिक आहात का? इथलाच स्थानिक, पण मला ते इलेक्शनबद्दल काहीच माहीत नाही आहे. आता काय वाटतं तुम्हाला, आता लोकसभा निवडणूक लागलेली आहे, मावळ लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा वाटते, धनुष्यबाण की मशाल? मशाल. का मशाल का वाटते तुम्हाला? नवीन चेहरा आणि सहानुभूती जास्त आहे उद्धव ठाकरेंच्या प्रती, त्यामुळे मशाल. श्रीरंगाप्पा बारणे देखील तिसऱ्यांदा उभे राहत आहेत. सध्या वातावरण म्हणजे असं आहे की सहानुभूतीकडे जास्त कल गेलेलं आहे लोकांचं, त्यामुळे ती तशी वाढत जड आहे. तुम्हाला वाटते मशाल? 70-80% मशाल आहे. काय वाटतं, मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे ते आता आहे, मतदारांचा कौल तुम्हाला काय वाटते, धनुष्यबाण की मशाल? 100% मशाल. 100. मशालच का? मशालच का? नाही विचारा. बारणेने काय केले, 10 वर्ष निवडून दिला, काही केलं नाही. पण तिसऱ्यांदा उभे आहेत बारणे आता. हां, तिसऱ्यांदा येतात आता त्यांचे बाद झाले. तुमच्या मनात त्यांच्याविषयी नाराजी? हो. संजोग वगैरे पाटील तगडं आव्हान देऊ शकतात बारणेंना? 100% तगडं आव्हान नाही. बारणेचे बरोबर म्हणजे हे करणार, बारणेचे सीट जाणारच. तर गेल्या 2-2.5 वर्षात जे राजकारण झाले राज्यामध्ये, शिवसेनेचे 2 गट झाले, आताच गेल्या वर्षी राष्ट्रवादीचं पण तसं प्रकार झालेला आहे. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत राजकारण? हे विडी भ्रष्टाचारमुळे ते भ्रष्टाचार केले आणि ते 40-40 गद्दार तिकडे गेले, 50-50 खोके घेतले आणि त्यामुळेच तुमची नाराजी आहे का? आम्ही कट्टर उद्धव साहेबांना सहमती देणार पुढल्या इलेक्शनला. धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला, मावळ लोकसभा मतदारसंघात एकंदरीत कोणाची हवा वाटते, धनुष्यबाण की मशाल? बारणा. धनुष्यबाण. म्हणजे तिसऱ्यांदा बारणे साहेब येणार आणि मंत्रीपद मिळणार. बारणे साहेबांना मंत्रीपद मिळणार. काय वाटतं, विकास जो आतापर्यंत बारणे साहेबांनी केला आहे, समाधान आहात का? समाधानकारक. कोणते तुम्हाला त्यामधले मुद्दे चांगले वाटत आहेत बारणे साहेबांनी जे? का मी धंदा आणि घर सोडून बाकीच्या बाहेर फिरत नाही, पण ते ऐकिवत आहे ते तर मला. शिवसेनेचे पण 2 गट झालेत ना, ते सुद्धा तुमच्या कानावर आलं असेल की जे शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत. आता बघा, ही जी घटना झालेली ती 2.5 वर्षापूर्वी झालेली होती. मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे आहेत, त्यावेळी उद्धवसाहेब ठाकरे जी तेव्हा शिवसेना एक संघ होती, त्यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांचा 40 आमदारांचा जो गट आहे तो शिवसेनेतून बाहेर पडला, बंडखोरी झाली. जी शिवसेना काँग्रेससोबत गेली आणि विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी ती शिवसेना फुटली आणि ती भाजपसोबत जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यामधून शिवसेनेचे 2 गट पडले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे धनुष्यबाण चिन्ह होतं, म्हणजे ती शिवसेना होती ती एकनाथ शिंदेंकडे आली आणि उद्धव ठाकरेंकडे मशाल ही शिवसेना आली.
तुम्हाला काय वाटतं मग आता एकनाथ शिंदेची शिवसेना की उद्धव ठाकरेंची शिवसेना? तसं खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंना आधी त्यांनी बरंच सगळं केलं. जे कोविड नसतं आलं तर त्यांना काहीतरी करून दाखवता आलं असतं. जे कोविडमुळे सगळं ठप्प झालं. मग त्यावरून पण विरोधक बोलतात ना की कोविडमध्ये ते फक्त घरीच बसले, बाकी काहीच कामं केली नाही. मग ते उद्धव ठाकरे जे घरात बसले होते ती योग्य होतं कोविड काळामध्ये की त्यांनी बाहेर पडायला पाहिजे होतं? त्यांना जीविताला धोका होता पण देतो. म्हणजे त्यांनी ते घरी बसून जो कारभार केला तो योग्य होता. योग्यच होता. योग्य होता. त्यांनी घरी काय ठप्प नाही बसून राहिली. ती घरना पण सूत्र हलवली त्यांनी. बरोबर. मग आता जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दोघांपैकी कोणाचं तुम्हाला कार्य चांगलं वाटतं? मला आत्ताचं काय आयडिया नाही, पण अगोदरच म्हणजे त्यांनी काहीतरी कार्य केलं आणि रोज टी व्हीवर बघायचो तर काहीतरी होतं. मग आपल्या मतदारसंघात देखील मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेनाच लढाई होती. एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदेची शिवसेना, जी भाजप राष्ट्रवादीसोबत आहे आणि उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेससोबत आहेत. त्यांची मशाल आहे. मग तुम्हाला काय वाटतं यामध्ये? धनुष्यबाण आहे. धन्यवाद. शिवसेनेचा धनुष्यबाण की मशाल? ॲक्च्युली ना धनुष्यबाण ना मशाल. जो येणारा खासदार पुढे आम्हाला मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जो मदत करेल त्याला आमचं मतदान असेल. आम्हाला आश्वासित केलं आहे वाघेरे पाटील साहेबांनी आणि पूर्ण मराठा समाजाचं ठरलं आहे की वाघेरे पाटील साहेबांना मराठा समाजाने मतदान करून त्यांना विजयी करायचं. म्हणजे तुमचा मराठा समाजाकडून तुमचा वाघेरे पाटणांना म्हणजे मशालीला पाठिंबा आहे. परंतु जर पाहिलं असेल तर श्रीरंगाप्पा बारणे यांनी देखील दावा केलेला आहे, मी लोकसभेत देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडलेला आहे. तर मग बारणे साहेबांना तुम्ही का पाठिंबा देता? गेली 2 टर्म ते खासदार आहेत आणि 2 टर्म खासदार असताना मराठा समाजाचं आंदोलन एवढं चिखलत असताना सुद्धा आणि स्वतः ते मराठा असताना जर ते कोणत्याही प्रकारची वाचा तिथं करत नसतील, सभागृहात जर आमचे प्रश्न मांडत नसतील, तर आम्हाला असं वाटतं का जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी बिलकुलच प्रश्न मांडले नाहीत. तर आपण नवीन संधी कोणाला तरी देऊन पाहावी आणि वाघेरे पाटील वाटते त्यांच्याकडे बघून की ते नक्कीच आम्हाला मराठा समाजासाठी उद्या प्रश्न उपस्थित करतील. 10% आरक्षण राज्य सरकारने दिले जे आता विधानसभेत पारित झालेले, मग त्या आरक्षणाविषयी काय वाटतं तुम्हाला? नाही, आमची मुळात मागणी ही आहे की आम्हाला ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण हवं आहे ना. एकंदरीत आमची लोकसंख्या बघितली तर आम्ही 32% लोकसंख्येचे लोक आहोत. म्हणजे कमीत कमी आम्हाला 16 ते 17% आरक्षण हवं आहे. आम्ही 10% आरक्षण आम्ही बिलकुल समाधानी नाही होत. म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुमचा मशालीलाच म्हणजे वाघेरे पाटलांना पाठिंबा? नक्कीच नक्कीच. धन्यवाद. दादा, तुम्हाला काय वाटतंय मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकंदरीत कोणाची हवा आहे? शिवसेनेची मशाल की धनुष्यबाण? मशालची हवा आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होतं. मराठ्याला आरक्षण देताना वगैरे श्रीरंगाप्पा बारणे काहीच काम केलेलं नाही आहे. ते काहीच करत नाही. ते पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की बाकी सगळं हे करताना त्यांनी कुठंतरी मराठ्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं. ते उभेच राहिले नाही, काहीच नाही केलं वगैरे. आणि म्हणून आमची इच्छा आहे की ह्यावेळेस श्रीरंगाप्पा बारणे यांच्यापेक्षा आपण मशालीला हे करून संजोग वाघेरे पाटील यांना चांगल्या मताने आम्ही निवडून देऊ, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता बारण्यांचा जाहीरनामा बघितला असेल तर त्यामध्ये त्यांनी तो मुद्दा प्रकर्षाने मांडलेला दिसतोय, मराठा समाजासाठी मी आवाज उठवला लोकसभेमध्ये. आणि त्यांची भाषणं देखील आलेली आहेत जी यूट्यूबवर किंवा लोकसभेमध्ये जी भाषणं जी झाली त्यामध्ये त्यांनी तो मुद्दा उचललेला आहे. तो देखील त्यांनी दावा केला की मी मराठा समाजासाठी प्रश्न मांडलेले आहेत लोकसभेमध्ये. कुठेच नाही आहेत. कुठे मग मांडले असते बाकी सगळे वगैरे एवढे आंदोलन झाली वगैरे त्याच्यामध्ये त्यांनी प्रकर्षाने यायला पाहिजे होतं. ते कुठं आलेत? ते आले पण नाही. त्याच्यामुळं म्हणून आम्ही संजोग वाघेरे पाटील यांना यावेळेस मतदान करून वगैरे त्यांना चांगल्या मताने निवडून आणणार. तुमची पसंती कोणाला असणार आहे? शिवसेनेचा धनुष्यबाण की मशाल? आमची पसंती मशालीला असणार आहे. का मशालच का? खरं गेली आता 10 वर्ष मावळचे आमदार बारणे साहेब आहेत. खासदार बारणे साहेब आहेत. या कशाळे भागात कर्जत कुठल्याही प्रकारचे त्यांचे असं कधीच 10 वर्षात असं दिसून नाही आले ते खासदार साहेब. त्यामुळे आमचा कौला मशालीला आणि नवीन एक चेहरा पाहिजे मावळसाठी, म्हणून आम्ही वाघेरे साहेबांना मतदान करणार. तिसऱ्यांदा उभे राहत आहेत आता बारणे साहेब आणि संजोग वाघेरे पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आहेत ते नवीन उमेदवार आहेत. मग तुम्हाला अनुभवी उमेदवार नको का? अनुभवी उमेदवारांना नवीन चेहऱ्यासाठी लोकांनी कौला वाघेरे साहेबांना देण्याला. अजय, इलेक्शन लागलंय, काय वाटतं तुम्हाला? आता धनुष्यबाण इलेक्शन लागले आता, काय वाटतं धनुष्यबाण की मशाल? काय असेल बा त्या काय माहिती आम्हाला, काय आम्हाला काय येत आहे
आमचं काय केलं नाही लेखा काय बोलू काय काय नाही काय वाटतं तुम्हाला काय नाही वाटत मला. काय बोलू कोण येईल? मशाल येईल की धनुष्यबाण येईल? काय सांगू कोण येईल त्याचा मी सांगा काय आमच्या हातात आहे हा? तुमच्याच हातात आहे ना. तुम्ही कसं आमच्या हातात आहे या? तुमच्यासारखेच मतदार जे आहेत ते मतदार करून उमेदवार निवडून देणार आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय सांगू मला त्यातला काय कळतो बघा, शिवसेना उद्धव ठाकरेंची मशाल आहे आणि जी शिवसेना आता एकनाथ शिंदेची आहे ते देऊ बाबा मग काय करायचं आता कुणाला तरी देऊ देऊ ओके, धन्यवाद.